आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तेजू काय झालं? परत त्रास होतोय का? नाही, त्रास नाही। अगं हे बाळ मगाशी त्यांनी हालचाल केली ना, त्यानंतर काहीच हालचाल होत नाही, म्हणून जरा बघत होते। अगं तेजू, एवढा उतावळापणा बरा नाही। तू असं मिनिटा मिनिटाला सारखं तपसत राहिलीस तर कसं होयाचं सांग बरं। अगं आत्ता तर ही खरी सुरुवात आहे आणि आत्ता तू वाट बघतेस बाळाच्या हालचालीची, पर एक येळ अशी येईल का नाही की तू म्हणशील बाय 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 बाय, किस्ता धिंगाणा घालते ती पोटातल्या पोटात, आणि मग त्यासनी शांत बसा म्हणून सांगायची येळ येईल तुझ्या, पर तरी बी शांत बसणार नाही ती। तुला सांगू का तेजू, एका बाईसाठी का नाही बाळणपण म्हणजे दुसरा जन्मच असतोय बघ। ह्या दिवसातला प्रत्येक क्षण हवा हवासा वाटतो, त्रास बी तेवढाच होतो, म्हणजे उलट्या होणं, एखादी गोष्ट मनातनं उतरणं, कधी कधी सारखं सारखं आदनमधनं पोटात दुखणं, ही समद त्रास होते ती, पर तरी बी ही समद त्रास हवं हवंसं वाटते ती। खरंच असं होतं? वय 9 महिने ह्यो समदा त्रास सहन केला की मग बाळ जन्माला येतं, आणि एकदा का आपण त्या बाळाला असं हातात घेतलं का नाही की झाल्याला समदा त्रास इसरायला होतं बघ, आणि मग काय परत परत आई होयाच्या इच्छा होत्या त्या, आणि परत परत त्या पोटातल्या बाळाच्या लाता हव्या हव्याशा वाटत्या त्या। एका बाईसाठी आपण स्वतः एक जीव जन्माला घालणं म्हणजे साधी गोष्ट नाही तेजू। ह्या टाइमात आपल्याला किती बी मनस्ताप झाला, किती बी मानसिक त्रास झाला का नाही, तरी बी आपलं बाळ एकदा का ग्वाड हसलं की त्याचं हसू बघूनच आपल्याला असं वाटतं आपल्याला किती बी त्रास झाला तरी बी ह्या उभ्या जगात आपल्या इतकं सुखी कोण बी नाही। त्या आईसाठी त्या बाळाचं पिपळाच्या पाना एवढं हात, ते असं जेव्हा आईच्या गालावरनं फिरत्या ती का नाही, तेव्हा असं वाटतं आपण बाईच्या जन्माला येऊन आपलं सार्थक झालं। मग तिथनं पुढं ती आई आपल्या लेकराच्या डोळ्यातच समद जग बघायला सुरुवात करते। आईसाठी आपलं लेकरू म्हणजे समद जग एका बाजूला आणि तिचं लेकरू एका बाजूला असतंय। छोटी आई, तुला हे सगळं कसं माहित ग? नाही म्हणजे तू कुठे अनुभवलंस हे?